हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 28 तारखेला महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 216 मध्ये तिसरी सुधारणा जी आम्ही केली, त्याच्यानंतर एक फार मोठा गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये, विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये पसरवण्याचं काम काही लोक करत आहेत. आणि म्हणून नक्की हा कायदा काय आहे, कशासाठी तिसरी सुधारणा केलेली आहे, गुजरातमध्ये कशा पद्धतीचा कायदा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा कशा पद्धतीचा कायदा आहे, सिनेटवर कोण सदस्य जाणार आहेत, समान संधी मंडळ जे स्थापन केलेलं आहे ज्याचा उल्लेख आमचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी त्या ठिकाणी केला होता, त्याचं नक्की केंद्र शासनाची भूमिका आहे, म्हणजे मोदी साहेबांची त्या बाबतीतली भूमिका काय आहे, त्या बाबतीत न्यू एज्युकेशन पॉलिसीची भूमिका काय, म्हणजेच मोदी साहेबांची भूमिका काय आहे, हे आपल्याला कळावं, महाराष्ट्राला कळावं आणि आपल्यामार्फत ते समजावं यासाठी या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला बदल आपण काय केला आहे की उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री हे कुलपती असतील. आता कुलपती असतील म्हटल्यानंतर तो राजकारणाचा अड्डा होईल, तिथं राजकीय काहीतरी घडामोडी होतील, कुलगुरूंवर दबाव येईल, कुलगुरू हे पक्षाचे असतील. एक गोष्ट पहिली समजून घेतली पाहिजे की कुलगुरूंच्या नियुक्तीला क्वालिफिकेशनचं बंधन आहे. आता हे बंधन काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते देखील मी पुढे सांगणार आहे. पण राजकीय अड्डा कसा असतो हे देखील मी आज पत्रकार परिषदेतून सांगणार आहे की ज्या पद्धतीनं हा कायदा सुधारण्यासाठी सुखदेव थोरात समिती ही स्थापन केली गेली, त्याच्यातनं काही निर्णय झाले, तो अहवाल आम्ही विधान भवनामध्ये आणला आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं त्याला विरोध केला गेला, मला असं वाटतं की हा कायदा आल्यामुळं अनेक लोकांना दुःख झालेलं आहे, अनेक लोकांच्या अस्तित्वाची लढाई झालेली आहे. आणि म्हणून नक्की हा कायदा काय आहे तर कुलपती हे महाराष्ट्रात ऑलरेडी आहे. महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांना आरोग्य विद्यापीठाचे कुलपती असं म्हटलं जातं, कृषी मंत्र्यांना कृषी विद्यापीठाचे कुलपती असं म्हटलं जातं. हा काय नव्यानं कायदा आणलेला नाही. आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे कुलपती कुठं कुठं आहेत, ते केरळमध्ये आहेत, कर्नाटकमध्ये आहेत. एवढंच नाही तर उत्तर प्रदेशमध्ये, म्हणजे त्या गोष्टीचा मला सन्मान आहे, उत्तर प्रदेशमध्ये महाराजा विभूती नारायण सिंग हे हयात कुलपती होते. त्याच्यामुळं प्रत्येक शासनाची, सरकारची कुलपती नेमण्याची ही भूमिका वेगवेगळी असते. आता कुलपती झाल्यानंतर काहीतरी भयानक राजकीय घडामोडी होणार अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे. 3च मुद्दे कुलपतींसाठी आम्ही कायद्यामध्ये तरतूद केली. त्याच्यामध्ये काय तर कुलपती हे कुलपतींनी अधिकार प्रदान केलेली कर्तव्य पार पडतील. मग आता कुलपती कोण आहेत तर महामहिम राज्यपाल महोदय आहेत. म्हणजे राज्यपाल महोदयांच्या संमतीशिवाय कुलपती आपल्या कामाचं नियोजन करू शकत नाहीत असं हे तरतूद केलेलं आहे. म्हणजे राज्यपाल महोदयांच्या कुठच्याही अधिकाराला धक्का लावलेला नाही. कुलपतींच्या, माननीय कुलपतींच्या अनुपस्थितीमध्ये दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील, जे कृषी विद्यापीठामध्ये आहे, जे आरोग्य विद्यापीठामध्ये आहे. अशाच पद्धतीची भूमिका फक्त उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये घेतलेली आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे तर कुलपती विद्यापीठाच्या विद्याविषयक व प्रशासकीय कामाच्या संबंधित माहिती मागवू शकतील. याचा अर्थ माहितीमध्ये इंटरफेअर करू शकतील असं नाही. मग हे कशासाठी बनवलेलं आहे तर विद्यापीठाला जरी स्वायत्तता दिलेली असली तरीसुद्धा विद्यापीठामध्ये आर्थिक अनियमितता असली किंवा विद्यापीठाच्या कुलगुरूंबद्दलचे प्रश्न असले तर त्यांना माननीय कुलपती हे उत्तर देत नाहीत. त्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री हा विधानसभेमध्ये उत्तर देतो. आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची माहिती असावी यासाठी फक्त कुलपतींना हा आम्ही निर्णय घेतलेला. बरं, हे समोर का आलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये, मराठवाडा विद्यापीठामध्ये 127 कोटीची जी आर्थिक अनियमितता झालेली आहे, या अनियमिततेचे प्रश्न या विधानसभेमध्ये देखील आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. मग अशी अनियमितता होती म्हणून मी माननीय राज्यपाल महोदयांना भेटलो. राज्यपाल महोदयांनी मला सांगितलं की मुंबई विद्यापीठाचं सुद्धा 2013 पासून लेखापरीक्षण झालेलं नाही, तर विद्यापीठांचं लेखापरीक्षण करून घेणं ही जबाबदारी राजभवनाची जशी आहे
तशी महाराष्ट्र शासनाची देखील आहे आणि म्हणून आपण ह्याच्यामध्ये तात्काळ कारवाई करावी, हे स्वतः राज्यपाल महोदयांचं देखील म्हणणं आहे. परंतु कायदा बनत असताना कुठच्याही घटकाला त्रास द्यावा किंवा कुठच्याही घटकाच्या अधिकारावर अतिक्रमण करावं असं कुठेही त्याच्यातला भाग नाही आणि म्हणून कुलपतीची नेमणूक केलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कुलपतींचे कुलगुरू निवडीचे अधिकार काढून घेतलेले असं सांगण्यात आलेलं आहे. कुठचेही अधिकार काढून घेण्यात आलेले नाहीत. त्या समितीचे अध्यक्ष हे राज्यपाल नियुक्तच असणार आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्य त्या ठिकाणी असणार आहेत. एक महाराष्ट्र शासनातले प्रधान सचिव असणार आहेत आणि कुलगुरूंची निवड करत असताना त्याच्यामध्ये जे माहिर लोक आहेत म्हणजे माजी कुलगुरू आहेत अशा 2 लोकांचा आम्ही समावेश केलेला आहे. अशी 5 जणांची समिती 3 ऐवजी केलेली आहे. ती 5 जणांची समिती 5 नावं ही महाराष्ट्र शासनाकडे पाठवेल. महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फत 2 नावं कुलपतींकडे पाठवतील आणि कुलपती 30 दिवसाच्या आत कोण कुलगुरू आहे हे जाहीर करतील. म्हणजे कुलगुरूंचे निवडीचे अधिकार हे कुलपतींनाच आहे. आता गुजरात राज्य काय करतं, ज्या काही लोकांनी सांगितले कुलगुरूंच्या निवडीचे अधिकार कुलपतींचे काढून घेतले, आता गुजरात राज्य काय करतं, तर गुजरात राज्याचा देखील GR माझ्याकडे आहे. गुजरात राज्य 12 सिनेट सदस्य नेमतं, 12 सिनेट सदस्यातनं कुलगुरूंची नावं मागतं आणि राज्य शासन कुलगुरू नेमतं. म्हणजे हे तर आम्ही केलं नाही. म्हणजे गुजरातमध्ये काही लोकांना हे चालतं. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काय चालतं, सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्याच्यामध्ये सर्च कमिटीतनं 5 नावं मागवतं. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या केंद्रीय मंत्रिमंडळाकडे ते येतं. ती नावं ते व्हिजिटरकडे पाठवतात आणि त्याच्यानंतर कुलगुरूची नेमणूक होती. हीच प्रोसिजर आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवतो आहे. पण हे केंद्रामध्ये चालतं पण महाराष्ट्रामध्ये चालत नाही. कर्नाटकमध्ये काय, पंजाबमध्ये काय, तेलंगणामध्ये काय, आंध्र प्रदेशमध्ये काय, थोडी उलटी प्रोसिजर आहे. सगळेच्या सगळ्या समित्या राज्य शासन नेमतं आणि राज्य शासनानं नेमलेल्या समितीकडनं नावं कुलपतींकडे जातात आणि त्याच्यातनं नाव जाहीर होतं. आता मला एक अजूनपर्यंत कळलेलं नाही की ही प्रोसिजर सगळ्यात चांगल्या आहेत की 2 माजी कुलगुरूंची कमिटी जादा नेमून नावं घेऊन नेमलेली चांगलं आहे. ह्याचं आत्मचिंतन काही लोकांनी करावं. त्याच्यामुळं कुठंही कुलपती महोदयांचे अधिकार काढून घेण्यात आलेले नाहीत कुलगुरूंच्या निवडीच्या संदर्भात देखील. तिसरा परत मुद्दा आला, कुलपती कोणाची नेमणूक करायची. त्याच्यामध्ये देखील आम्ही असं म्हटलेलं आहे की त्यांना कुलगुरूंना जी काय नावं पाहिजेत ती नावं त्यांनी राज्य शासनाकडे पाठवावीत. राज्य शासन त्यातलं एक नाव राज्यपाल महोदयांकडे पाठवेल आणि राज्यपाल महोदय ते जाहीर करतील. आतापर्यंत काय होत होतं की कुलगुरूंना जी नावं पाहिजेत ती नावं डायरेक्ट जात होती आणि राज्यपालांकडनं ती मान्य होती. आता फक्त महाराष्ट्र शासनाला ती माहिती पाहिजे की कुठचे नाव आहे, म्हणून ह्याच्यामध्ये बदल केलेला आहे. आणि काय केलेलं आहे तर अधिसभेवर सदस्यांची संख्या 9 वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 कुलपती, 1 संचालक मराठी भाषा मंडळ आणि 7 राज्य शासनाचे नामनिर्देशित सदस्य. आता हे सदस्य काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत का, तर त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं आहे गुणवत्ताधारक, पद्म पुरस्कार प्राप्त, पत्रकार, त्या पत्रकारांना पुरस्कार प्राप्त असणं आवश्यक आहे, संपादक, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय स्तरावर लौकिक प्राप्त केलेले घटक, महिलांचे प्रतिनिधी, पर्यावरण तज्ज्ञ, वरिष्ठ शास्त्रज्ञ, अशा पद्धतीचा क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया घालून आपण सिनेटचे सदस्य नेमतो. पूर्वीची थोडीफार सिस्टम काय होती, सामाजिक कार्यकर्ते. आपण देखील सामाजिक कार्यकर्ते नेमतोय, पण सामाजिक कार्यकर्ता देखील त्या क्षेत्रामधला डॉक्टरेट असला पाहिजे अशा पद्धतीची अट आपण घातलेली आहे. मग आता हे चांगलं आहे की वाईट आहे
हे समोरच्यानी त्याचा विचार करावा. आणि ह्याच्यातले 2 सदस्य हे मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये जाणार आहेत. हा एक फरक करण्यात आलेला आहे. प्रत्येक विद्यापीठामध्ये मराठी भाषा व साहित्याचे जतन करण्यासाठी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि परवा जे सुधीर भाऊंनी जे भाषण केलं तो शेवटचा मुद्दा, तो म्हणजे समान संधी मंडळ हे प्रत्येक विद्यापीठामध्ये आपण स्थापन करतो. बरं, समान संधी मंडळ हे स्थापन करावं हे कोणी सांगितलं? तर 2019ला केंद्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने हा निर्णय घेतला की LGBTQIA जे आहे या घटकांना समान संधी दिली पाहिजे. आणि या केंद्र शासनाच्या निर्णयावरनं न्यू एज्युकेशन पॉलिसीनं असं सांगितलं की विद्यापीठामध्ये देखील याचा समावेश करावा. म्हणून देशातलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य असं आहे की या वंचित घटकासाठी आपण समान संधी मंडळ हे विद्यापीठामध्ये स्थापन करतो आहे. पण त्यांना देखील कशा पद्धतीनं दुखवलं गेलं हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्याच्यावर मला काय जास्त बोलायचं नाही. पण समान संधी मंडळ हे केंद्र शासनाच्या म्हणजेच सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये हा ठराव झाला की LGBTला समान संधी दिली पाहिजे. त्याच्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी झाली. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये देखील संधी दिली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने विद्यापीठ कायद्यामध्ये आम्ही हा बदल केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनीच ह्याचा अभ्यास करून हा कायद्यामधला बदल हा स्वीकारला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा होता की विद्यापीठं आता राजकीय अड्डा होणार आहे. मी ही यादी आपल्याला शेअर करणार आहे. आता साधं आपण उदाहरण घेऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद हे माझे सहकारी आहेत, चांगलं काम करत आहेत. पण किशोरजी शितोळे हे कोण आहेत? तर मी जी माहिती काढलेली आहे ते भाजपच्या प्रसारमाध्यम टीमचे प्रतिनिधी आहेत. त्याच्यानंतर संजयजी गायकवाड, राजनजी गर्गे, हरिभाऊ शिवपुरे, पंकजजी भारसाकळे, योगिता पाटील, उषा बारवाले, विजय पाटील. म्हणजे हे पक्षीय काम करत नसतील विद्यापीठामध्ये, पण हे नक्की कुठच्या पक्षाचे आहेत हा देखील विचार काही मंडळींनी केला पाहिजे. म्हणून राजकीय आराखडा या कायद्यानं बनणार नाही काही लोकांचा, म्हणून ह्याला विरोध होतोय. पुण्यामध्ये एकच नाव सांगतो, मी जास्त नाव सांगत नाही. माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, अतिशय चांगलं काम करतात. श्री राजेशजी पांडे, भाजप शहर सरचिटणीस पुणे. बरोबर आहे? असं भरपूर नाव आहेत, एक एक नाव सांगत जातो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. बाकीची नावं मी सांगत नाहीत, कोण ABVPचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. पण अधिसभेमध्ये एका पक्षाकडनं निवडणूक लढून पराभूत झालेले परत एकदा राज्यपाल महोदयांनी नियुक्ती केली, ते म्हणजे आशिषजी वाजपेयी. माझं म्हणणं असं आहे की ही सगळी जर यादी बघितली, माझ्याकडे 13ही विद्यापीठांची यादी आहे. आता राष्ट्रसंतोजी तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, राजनजी गायकवाड, भाजप पदाधिकारी, अनुसूचित सेलचे पदाधिकारी आहेत. हे बघा ना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, प्राध्यापक महेश माने, माजी महानगर प्रमुख ABVP. त्याच्यानंतर अमित कुलकर्णी, विद्यापीठ विकास मंच ABVP पदाधिकारी. आता एवढंच नाही, मी जिथं मतदारसंघामध्ये काम करतो तिथले माझे मित्र मंदार सावंत देसाई आहेत, हे भाजपचे सक्रिय पदाधिकारी आहेत. आणि म्हणून मी असं म्हणायचं का की हा भाजपवाल्याने राजकीय आखाडा केला? ठीक आहे, त्यांना वाटलं ही सगळी मंडळी जी आहेत ही विद्यापीठाला उन्नतीकडे नेऊ शकतात, विद्यापीठाला चांगलं बनवू शकतात, म्हणून कदाचित पक्षाकडे बघून नाही, पण ज्या नियुक्त झालेल्या आहेत हे पक्षाचे पदाधिकारी आहेत. म्हणजे मी ताबडतोब म्हटलं का की हा बाबा आता राजकीय
आखाडा झालेला आहे, ह्याच्यातनं राजकारण होतंय की नाही त्यांना पण माहिती आहे, मला पण माहिती नाही, आपल्याला पण सगळ्यांना माहिती आहे. पण हा कायदा पारितच व्हायला द्यायचा नाही. हा कायदा पारित झाल्यामुळं काही लोकांचे राजकीय आखाडे हे बंद होणार आहेत, ही काही लोकांना माहिती असल्यामुळे थोडी यादी दिली, सगळ्यांना शेअर करतो, तुम्ही याची खात्री करा. एखाद दुसरं नाव चुकेल, पण जे काही पक्षांचे पदाधिकारी होते त्यांनी त्या अधिसूचनेवर जाताना राजीनामे देऊन देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर मला सगळ्यांना अशी विनंती करायची आहे की आपल्या सगळ्यांना की हा जो खरा भाग आहे हा देखील विद्यार्थ्यांपर्यंत पोचला पाहिजे. आणि आता प्रत्येक विद्यापीठामध्ये आंदोलन करणार असं काही मंडळींनी सांगितलं. आंदोलन कोण करतं आहे? आंदोलन विकास परिषद जी आहे ती करते. काही प्राध्यापक हे एखाद्या विशिष्ट पक्षाच्या विचाराचेच ते त्याच्यामध्ये भूमिका मांडत आहेत. पण ही शासनाची भूमिका जी आहे याच्यामध्ये माननीय कुलपतींचे कुठचेही अधिकार कमी करण्याचा निर्णय ह्याच्यातनं आम्ही घेतलेला नाही. हा राजकीय आखाडा नाही, परंतु काही लोकांना हा मात्र कायदा आणल्यानंतर दुःख आहे. दुसरी गोष्ट, समान संधी मंडळ जे आहे ते कदाचित बोलताना अनावधानानं किंवा ब्रीफिंगमध्ये ज्येष्ठ सदस्यांना कळलं नसेल, ते असं म्हणत होते की समान संधी म्हणजे ह्या वर्गाला आम्ही सिनेटमध्ये आणणार आहोत. एखादी व्यक्ती त्या वर्गामध्ये टॅलेंट असेल तर त्यांनी का येऊ नये सिनेटमध्ये, हा देखील महत्त्वाचा भाग आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांची अवहेलना केली गेली, आज त्याचे परिणाम देशपातळीवर काय होत आहेत किंवा कोण कोण काय काय बोलतं आहे हे आपण देखील बघताय. आणि म्हणून त्याच्यातनं मला फक्त एक विनंती करायची, आवाहन करायचे की ज्यांनी ज्यांनी LBTच्या बाबतीमध्ये विरोध केला, तर केंद्र शासनाचं तसं म्हणणं आहे का? केंद्र शासनाचं असं म्हणणं आहे का की त्या वंचित घटकावर अन्याय करावा किंवा त्यांना कुठंच घेऊ नये? तसं केंद्र शासनानं परत GR बदलावा. जर आज महाराष्ट्र राज्य हे पहिलं असं राज्य आहे की ह्या वंचित घटकाचा देखील विचार करण्याचा निर्णय आपण जर घेतला आहे, तर त्याच्यामध्ये कुठेही वावगं केलं असं मला वाटत नाही. परंतु हा कायद्यामध्ये सुधारणा झाल्यामुळं काही लोकांची राजकीय आखाडे जे आहेत ते बंद पडणार आहेत. त्याच्यामुळं हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हा गैरसमज दूर व्हावा याच भावनेतनं आजची मी पत्रकार परिषद घेतली आहे. लगातार इसका विरोध कर रहा है और राज्यपाल सरकार के बीच में कई मुद्दों पर पहले से ही तनातनी चल रही है. तो ऐसे में ये विषय राज्यपाल के पास आप भेजेंगे तो आप लोगों की कितनी उम्मीद है? ठीक है, जो राज्यपाल महोदय का अधिकार है वो राज्यपाल देखेंगे क्या करना है. लेकिन जो एक्ट में अमेंडमेंट किए हैं हमने, वो राज्यपाल महोदय का कोई भी अधिकार निकालने के लिए, उनका अधिकार कम करने के लिए ऐसा कुछ हमने एक्ट नहीं बनाया है. उसमें जो कुछ तरतूद है वो राज्यपाल महोदय का मान सम्मान देखी हमने की है. वो कुलगुरु की नियुक्ति जो है वो वही करने वाले हैं. लेकिन मिसअंडरस्टैंडिंग कोई लोग कर रहे हैं, इसलिए मैंने ये खुलासा किया. नहीं, इसमें प्रो चांसलर एक जो पद हमने बनाया है वो सिर्फ महाराष्ट्र में नहीं है, वो महाराष्ट्र के कृषि विद्यापीठ में भी है, महाराष्ट्र के हेल्थ विद्यापीठ में भी है, कर्नाटक में भी है, मेरे ख्याल से केरल में भी है. तो सिर्फ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जो है अभी कुलपति रहेगा, वो उसका अधिकार ये है, जो राज्यपाल उसको अधिकार देंगे वही काम वो कुलपति कर सकता है. उसमें ये प्रोविज़न है. कुलगुरु की नियुक्ति करते वक्त जो कमेटी 3 लोगों की थी वो 5 लोगों की बनाई है, लेकिन उसकी भी नियुक्ति राज्यपाल महोदय करने वाले हैं. समान संधि मंडल जो स्थापन किया है, जिसके ऊपर सुधीर भाऊ ने वहाँ बात की थी, वो भी नेशनल पॉलिसी है. नरेंद्र मोदी जी ने वो फाइनल की थी 19 में, और उसके बाद न्यू एजुकेशन पॉलिसी में उसको इंक्लूड करना चाहिए. ये न्यू एजुकेशन पॉलिसी ने बताया है, विद्यापीठ में इंक्लूड करना चाहिए, ये भी न्यू एजुकेशन पॉलिसी ने बताया है. उसके बावजूद ये भी हमने रिक्वायरमेंट फुलफिल किया. अभी जो पॉलिटिकल केंद्र बन जाएगा ऐसे जो बोल रहे हैं वो गलत है, क्योंकि आज ही मेरे पास जो यादी आई हुई, लिस्ट आई है, उसमें अनेक लोग जो है वो बीजेपी में काम कर रहे हैं, ABVP में काम कर रहे हैं. वो अच्छे नहीं है ऐसे में नहीं बोलने हो, लेकिन जो कुछ मिसअंडरस्टैंडिंग कर रहे हैं लोग अच्छी बात नहीं है. और वो खुलासा होने के लिए ये प्रेस कॉन्फ्रेंस का मैंने अरेंज किया था और इससे मैं खुलासा कर रहा हूँ. आपण ज्या पद्धतीने राज्यपालांचे अधिकार कमी करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपकडे आता आरोप होतोय, त्याच दृष्टिकोनातून आता राज्यपालांनी केली आहे की मुंबई महापालिकेची जी आश्रय योजना आहे
त्याची लोकायुक्ताकडनं चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. नाही, भ्रष्टाचाराचा आरोप ठेवलेला आहे. लोक आयुक्तांकडे चौकशीसाठी ते पाठवलेलं आहे, पण त्या चौकशीची मागणी कोणी केलेली आहे? ठीक आहे, त्यांनी केलेली आहे. त्यांना देखील मुंबईचे नागरिक म्हणून ते मागणी करण्याचा अधिकार आहे. तात्काळ ते लोकायुक्तांकडे आलं आहे. लोकायुक्तांकडे आलं आहे म्हणजे त्याच्यात भ्रष्टाचार झाला आहे असं काही होऊ शकत नाही. ते लोकायुक्त त्याच्यावर सुनावणी घेतील, त्याच्यावर चर्चा करतील आणि त्याच्यातनं ते काही निष्पन्न होईल. आणि राज्यपाल महोदयाने ते लोकपालांकडे का पाठवलं याच्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही, परंतु मला हे मात्र बोलण्याचा अधिकार आहे की ते निवेदन कोणी दिलं होतं. पण ते निवेदन डायरेक्ट लोकपालांकडे का दिलं गेलं नाही? पण ठीक आहे, राज्यपाल महोदयानं जे काही अधिकार आहेत त्याच्यातनं त्यांनी पाठवलेलं आहे. आशिष शेलारांनी आरोप केला की बिल्डरांच्या कशात ही योजना राबवली जात होती. नाही, म्हणूनच ते आता लोकपालांकडे गेलेलं आहे ना. आता लोकपाल त्याच्यावर निर्णय घेतील ना. सर, एक प्रश्न असा आहे की आपण ज्याप्रमाणे म्हणता की राज्यपालाच्या अंतर्गत हे सगळे गोष्टी होणार आहे. सरकारने जे दिलेले नाव आहे ते राज्यपाल मान्य करेल का, यावर काही बदला लागला आहे किंवा काही नियम आहे का की राज्यपालांना ते सरकारने दिलेली नावाची मान्य करावं लागतं? नाही, ॲक्टमध्ये जो आपण बदल केलेला आहे त्याच्यामध्ये राज्यपाल महोदयांना घटनात्मक आम्ही कोणी सांगू शकत नाही असं करा किंवा तसं करा, तर त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही. परंतु राज्यपाल महोदयांचे कुठचेही अधिकार काढण्यासाठी हा विधेयक आम्ही आणलेलं नाही. तर याच्यामधनं चांगलं काहीतरी घडावं, समान संधी मंडळ असावं, मराठी भाषेचं संचालनालय असावं, जास्तीत जास्त लोकांना. आता मला सांगा ना, कुठच्या देशामधल्या कुठच्या राज्यामध्ये पत्रकारांना सिनेटवर जाण्याची संधी दिलेली आहे? महाराष्ट्र राज्य असं एक राज्य आहे की त्याच्यामध्ये संपादक असतील, पत्रकार असतील, ते आता सिनेटवर जाणार आहेत. पण पत्रकार किंवा संपादक हे सिनेटवर गेल्यानंतर सिनेटमधली माहिती ही त्यांना जर मिळाली तर दुःख असण्याचं काही कारण नाही ना. आणि म्हणून मला विचारायचं आहे की पद्म पुरस्कार विजेते आहेत, त्याच्यामध्ये IITचे माजी प्राध्यापक आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीचे माजी प्राध्यापक आहेत, सामाजिक कार्यकर्ता. बरोबर आहे, सामाजिक कार्यकर्ता 2016च्या ॲक्टमध्ये होता, पण सामाजिक कार्यकर्ता मी पण होऊ शकतो, कोणी होऊ शकतो, पण सामाजिक कार्यकर्ता हा डॉक्टरेटच झालेला असला पाहिजे. ही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण आणलं ना, म्हणजे चांगल्या दर्जाची लोक त्या ठिकाणी जातील हे क्वालिफिकेशन आणलं. आणि कायमस्वरूपी कुलगुरू महोदयांवर जे कमीपणा दाखवण्यात येतो, या कुलगुरूंबद्दल मी काही बोलत नाही, सगळे चांगलं काम करतात, पण नवीन होणारे कुलगुरू हे शिकलेलेच नसतील अशा पद्धतीचा जो काय आरोप प्रत्यारोप केला जातो हा फार मोठा चुकीचा आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने देखील चुकीचा आहे. कुलगुरू पदाला एक वेगळा दर्जा आहे आणि कुलगुरूंची नेमणूक होताना क्वालिफिकेशन वाईज होते. 10वी पास 12वी पासची कुलगुरू म्हणून नेमणूक होणार नाही. परंतु राजकारण आणायचं, राजकारण तापवायचं, आपल्याच विद्यार्थ्यांच्या संघटनेकडनं विरोध करायला लावायचा आणि ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे असं समजून असलेली आपली लोक त्याच्यामध्ये अजून कशी जातील हा प्रयत्न करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. ते त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही, कारण त्याच्यावर राज्यपाल महोदयांचा अधिकार आहे. नाही, मी तेच सांगितलं की घटनात्मक राज्यपाल हे मोठं पद आहे. शासनानं त्यांना काय सांगावं काय नाही ह्याची देखील नियमावली आहे. पण विधानसभेच्या दोन्ही सभागृहामधनं पास झालेलं हे बिल आहे, त्याच्यावर योग्य तो निर्णय राज्यपाल महोदय घेतील. खुर्ची डळमळू लागली म्हणण्यापेक्षा आपण त्या खुर्चीच्या जवळपास पण जाऊ शकत नाही असं काही लोकांना वाटतंय, म्हणून शिवसेना आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर काही लोक आरोप करत आहेत. ही उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेली कमिटमेंट होती 500 स्क्वेअर फीटापर्यंतची आणि ती 9 वर्षाला त्यांनी पूर्ण केली. याचा शिवसैनिक म्हणून मला सार्थ अभिमान आहे. खुर्ची डळमळीत झाली म्हणून नाही, खुर्ची आमची मजबूतच आहे, परंतु काही लोक खुर्चीच्या आसपास पण पोचू शकत नाहीत ह्या निर्णयामुळे. आता त्याच्यामुळं काही लोक असं बोलत आहेत. करमाफी मराठी माणसाला काय मिळणार, ते परप्रांतीयांना मिळेल अशा पद्धतीचं मनसेने टीका केली आहे. ठीक आहे, एखाद्या चांगल्या उपक्रमावर विरोधकांनी टीका करणं हे क्रमप्राप्त आहे, पण मुंबईकर ठरवतील की हा निर्णय चांगला आहे की वाईट आहे. आणि ज्या पद्धतीने मी देखील मुंबईच्या अनेक कोकणवासियांच्या संपर्कामध्ये आहे, रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांच्या संपर्कामध्ये आहे, त्यांनी तर आनंदोत्सव साजरा केला आहे. मग आता कोकणातनं इथं राहणारी लोकही परप्रांतीय आहेत का? त्यामुळे अनेक लोकांना याचा फायदा मिळणार आहे, बहुसंख्य लोकांना याचा फायदा मिळणार आहे. सर, हिंदी में कर बताइएगा, आप लोगों को क्या उम्मीद है, सरकार को उम्मीद है कि इस विधेयक को राज्यपाल मंजूरी देंगे क्या? क्योंकि इसके पहले भी चाहे एमएलसी की बात करें, बहुत सारे ऐसे विषय हैं जो कहीं ना कहीं राज्य सरकार और गवर्नर की पहले से बनी हुई है. कई मुद्दे ऐसे विषय
नहीं, गवर्नर साहब ने क्या करना है, कैसे करना है, ये घटनात्मक पद है। हमने दोनों सभागृहों में ये पारित किया है और अभी वो राज्यपाल महोदय के पास गया है। राज्यपाल महोदय उचित उसके ऊपर कार्रवाई करेंगे। ये तो उनके अधिकार में कमी करने की बात नहीं, एक मैं बार बार कह रहा हूँ कि महामहिम राज्यपाल महोदय का अधिकार पूरा वैसे ही रखा गया है। उनका अधिकार कम करने का कोई भी विधायक हमने नहीं लाया है सभागृह में, और सभागृह में जो विधायक लाए हुए थे वो दोन्ही सभागृहों में पारित हो गया। पंतप्रधानांसाठी जी गाडी विकत घेतली आहे त्याच्यावरनं संजय राऊतांनी जो टीकात्मक भूमिका घेतली त्यावरनं आम्हाला संजय राऊत यांनी भूमिका शिकवू नये अशा पद्धतीचा प्रकार लागलेली संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत। संजय राऊत साहेबांना या सगळ्या गोष्टीवर बोलण्याचा अधिकार आहे। ते शिवसेनेचं नेतृत्व दिल्लीमध्ये देखील करत आहेत। मला असं वाटतं की संजय राऊत साहेबांच्या म्हणण्यावर किंवा बोलण्यावर कुणी टीका केली हे महत्त्वाचं आहे। त्या टीकेची दखल घेतली पाहिजे ना, आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांचं तुम्ही नाव घेतलं त्यांनी संजय राऊत साहेबांवर टीका केली, याचा परिणाम फार मोठा शिवसेनेवर होईल आणि संजय राऊत साहेबांवर होईल असं मला वाटत नाही। संजय राऊत हे अतिशय चांगलं नेतृत्व शिवसेनेचं दिल्लीमध्ये करतायत आणि म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका ही योग्य भूमिका आहे। एक विषय इससे हटकर है, महाराष्ट्र सरकार के 10 मंत्री कोविड पॉजिटिव आए हैं, तकरीबन 20 विधायक भी जो है कोविड पॉजिटिव आए हैं। सरकार के कामकाज पर क्या इसका असर कुछ पड़ सकता है? और जिस तरह से कोरोना के केसेस पिछले हम देखें दिसंबर महीने में लगातार 9,000 का आंकड़ा था, कितना चिंता का नहीं, चिंता का विषय तो है क्योंकि 10 मंत्री कोरोना पॉजिटिव हो गए हैं और वेव जो है तो बहुत ज़ोर से बढ़ रही है, इसलिए सबने प्रिकॉशन लेना चाहिए। महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री उद्धव साहब ने जो नियमावली दी है उसका पालन करना चाहिए। मेरे ख्याल से तीसरी वेव आना शुरू हो गया है तो प्रिकॉशन तो लेना चाहिए, लेकिन 10 मंत्री जो है उनको सिम्टम्स कुछ नहीं है, मैंने जो पता लगाया वो अपने घर में बैठ के काम कर रहे हैं ऑनलाइन। लगातार केसेस बढ़ रहे हैं, महाराष्ट्र में सबसे ज़्यादा केसेस आ रहे हैं, आपने देखा होगा 9,000 से ज़्यादा केसेस। जिम्मेदार कौन है? अभी जिम्मेदार किसको? दिल्ली में बढ़ रहे हैं, जिम्मेदार कौन है? उत्तर प्रदेश में तो बढ़ रहे हैं, जिम्मेदार कौन है? उत्तर प्रदेश में तो बढ़ ही नहीं रहे हैं क्योंकि रैलियाँ चल रही है, सबकी रैलियाँ चल रही है, सब लोग मार्गदर्शन कर रहे हैं। तो जो कुछ नियमावली है वो मेरे ख्याल से इधर है, जहाँ चुनाव चालू है वहाँ नियमावली नहीं है, लेकिन इसके ज़िम्मेदार कौन है ये बताने से प्रिकॉशन लेना चाहिए। प्रिकॉशन से ही कोरोना जाएगा, इसलिए प्रिकॉशन लेना चाहिए। पदाची जी नियुक्ती करण्यासाठी पहिले कुलगुरू जे आहे ते राज्य शासनाला शिफारस करतील, त्यामधून राज्य शासन 3 नावांची शिफारस राज्यपालांना करेल, त्यामधून एका व्यक्तीची नियुक्ती कुलगुरूपदी करतील। मात्र ही 3 नावं जर त्यांना नाही पटली तर ते परत पाठवू शकतील का, हा एक प्रश्न फक्त निर्माण होतोय। त्यांच्या अधिकारावर बोलण्यापेक्षा मुद्दा असा आहे की कुलगुरू आजपर्यंत डायरेक्ट राज्यपालांकडे पाठवायचे, आता कुलगुरू आमच्याकडे पाठवतील, आम्ही त्यांच्याकडे पाठवू। फिल्टर झाल्यामुळे काय त्याच्यामध्ये ते परत आक्षेप घेऊन ते 3 नाही, काही राज्यांमध्ये अशी प्रोसिजर आहे की जर अशा नियुक्त्या करायच्या असतील तर राज्यपाल महोदय आणि राज्य शासन हे डिस्कस करतात आणि त्या डिस्कशननंतर ह्या नियुक्त्या होतात। दुर्दैवानं काही राज्यांमध्ये ते नाही आहे, पण काही राज्यांमध्ये आहे। मी ज्याचा मगाशी उल्लेख केला की आपण ह्या सगळ्या गोष्टीवर आमचे विरोधक आमच्यावर टीका करतात, आमच्यावर बोलतात, मग गुजरातची तशीच्या तशी रिप्लिका आम्ही करायची का? गुजरातमध्ये युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंची जी काही नेमणूक केली जाते तशी आम्ही करायची का? ते स्वीकारणार आहेत का? गुजरातसारखी नेमणूक ते स्वीकारणार असतील, राज्य शासनानं कुलगुरूंची केलेली शिफारस ते स्वीकारणार असल्यास पुढच्या विधानसभेमध्ये घेऊन येतो। पण आपण उगाचच टोकाला जाऊन विरोधाला विरोध करायचा। मग गुजरातची सिस्टीम अशी का नाही? गुजरातचे कुलगुरू हे राज्यपालांकडनं का नेमले जात नाहीत? हा पण मोठा प्रश्न आहे ना। त्याच्यामुळे जसजसं सरकार बदलतात आणि ज्या ठिकाणी भाजप प्रणित सरकार नाही आहेत त्या सरकारवर तुटून पडायचं आणि त्यांना अडचणीत आणायचं हा काही लोकांचा उद्योग आहे। सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उद्या पुण्याचा अनावरणाचा कार्यक्रम होता, तर राज्यपाल तिथे जाणार नसताना या कार्यक्रमाचा पुढे मी पण वाचलं, परंतु सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुलेंचं स्मारक करण्यासाठी मला अभिमान वाटतो महाविकास आघाडीच्या सरकारचा, उद्धव ठाकरे साहेबांचा, अर्थमंत्री अजितदादांचा, बाळासाहेब थोरातांचा की 14 कोटी रुपये सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी हे मंजूर करण्यात आले। आता हे मंजूर केल्यानंतर ते शासनानं मंजूर केलेले आहेत,
त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेबांचा आग्रह होता 3 तारखेला आपण अभिवादन करतो सावित्रीबाई फुलेंना, त्यावेळी ते भूमिपूजन करावं. आता इकडे आपण सगळे सांगतो की सावित्रीबाई फुलेंना आम्ही मानतो, महात्मा फुलेंना आम्ही मानतो, त्यांच्या आदर्शाकडे बघून आम्ही काम करतो. मग खरं जर सावित्रीबाई फुलेंच्या अभिवादनाच्या दिवशी हा कार्यक्रम विद्यापीठाने ठेवला होता असेल, मला तर काही निमंत्रण आलेलं नाही, पण भुजबळ साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता आणि त्या 3 तारखेचं औचित्य साधून जर भूमिपूजन झालं असतं तर फार चांगलं झालं असतं. एक वेगळा मेसेज, एक वेगळा संदेश नुसत्या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये गेला असता. आणि म्हणून हे चांगले उपक्रम होण्यासाठी देखील जर आपण थांबणार असू तर आमच्या सगळ्यांचं, तुमचं आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे. सर, मंत्र्यांचं आपण बोलत होतो कोरोना पॉझिटिव्ह होते, पण राज्यामध्येही काही ठिकाणी मानवी मोर्चा असू दे किंवा विद्यार्थ्यांचे मेळावे होत आहे, त्यावर भाजपने टीका केली की अशा पद्धतीचे मेळावे कशा काय होऊ शकतात. उत्तर प्रदेशला कसं काय रॅली होऊ शकते? उत्तर प्रदेशला रॅली कोणाची झाली तरी चालते. मालवणी महोत्सवाच्या बाबतीमध्ये परवा देखील आम्ही सांगितलं नियमाचं पालन करूनच सगळं करावं लागेल. त्याच्यामुळे मला काय असं वाटत नाही की त्याच्यामध्ये पुढे जावं, पण हे सगळं करताना उत्तर प्रदेशची रॅली चालते, उत्तर प्रदेशमधल्या सभा चालतात, उत्तर प्रदेशमधले मोठमोठे कार्यक्रम चालतात. फक्त महाराष्ट्रामध्ये काय झालं की कायमस्वरूपी शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं हा काही लोकांचा उद्योग झालेला आहे. आणि मला असं वाटतं की सुरुवात करायची असेल तर उत्तर प्रदेशमधून करूया. उत्तर प्रदेशची कालची रॅली का झाली, परवाची रॅली का झाली? तिथं काय कोविड नाही का, तिथं काय ओमिक्रॉन नाही का? त्याच्यामुळे एका राज्याला एक नाही आणि दुसऱ्या राज्याला एक नाही हे काय लोकांना कळत नाही अशातला भाग नाही. महाराष्ट्रातल्या मतदारांना आता हे कळायला लागलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं ऐकलं गेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री जे आवाहन करतायत दरवेळेस आणि शिवसेनेचाच मेळावा होतो आणि त्यात गर्दी होते असं. आता असंच मी उलटं विचारू शकतो ना, आम्ही पण करोनाच्या बाबतीतनं मोदी साहेबांचं ऐकायचं ठरवलेलं आहे. मोदी साहेब सांगतील ते आम्ही करायचं ठरवलेलं आहे. मोदी साहेब सांगतील तेच आम्ही करतोय. मग मोदी साहेबांनी सांगितलं की गर्दी करू नये, मग उत्तर प्रदेशला गर्दी का होते? महाविद्यालयाच्या संदर्भात आता काय निर्णय घेणार आहात का? कारण कोरोनाचे वाढता तुमची एक प्रादुर्भाव बैठक झाली आणि त्याच्यानंतर परवा आमची एक कुलगुरू महोदयांबरोबर बैठक झाली, त्याच्यामध्ये आम्ही निर्णयाप्रत आलो नाही. आज खरं आम्ही आज परत एकदा बैठक घेणार होतो, पण कुलगुरू महोदयांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये घेऊया. विशेषतः ती जी बैठक होणार आहे ते सगळे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कुलगुरू अशी बैठक ती होणार आहे 2 दिवसामध्ये. आणि त्याच्यामध्ये निर्णयाप्रत यावं लागेल असं कुलगुरूंचं काही ठिकाणचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांचा देखील, पालकांचा देखील कल ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे याच्यावर देखील चर्चा जोरदार सुरू झालेली आहे. आपण जर करोना पसरण्याचा वेग जर बघितला तर तो फार मोठ्या पद्धतीनं आहे पहिल्या दुसऱ्या लाटेपेक्षा. तर काहीतरी निर्णय घ्यावे लागतील, विद्यार्थ्यांच्या संरक्षणाचे घ्यावे लागतील, पालकांच्या संरक्षणाचे घ्यावे लागतील. पण ते काय घ्यायचे हे अजून आम्ही ठरवलेले नाही आहेत. त्याच्या संदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कुलगुरू आम्ही चर्चा करू. ती जी चर्चा होईल ती आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू, बोलू. डिझास्टर मॅनेजमेंट महाराष्ट्राची आहे त्याच्यासमोर चर्चा करू. परंतु कुठच्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होणार नाही, विद्यार्थी आमचे सुरक्षित राहतील अशा पद्धतीनं निर्णय घेतला जाईल. सर और लास्ट क्वेश्चन एक बार हिंदी में बता दीजिए, क्या कोविड को लेकर कोई कड़े प्रतिबंध या फिर लॉकडाउन जैसी कोई संभावना दिख रही है? आने वाले कितने दिनों में इस पर निर्णय लिया जाएगा? नहीं, मेरा जो डिपार्टमेंट है उसके बारे में 2-3 दिन में जो चांसलर है उनके साथ बातचीत की जाएगी, कलेक्टर लोगों के साथ बातचीत की जाएगी, विभागीय आयुक्त है उनके साथ बातचीत की जाएगी और बाद में कन्फर्म होगा कि हमें आगे क्या करना है. उसके बाद ही कहना ठीक रहेगा. 2-3 दिन में. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.